14 एप्रिलची आता पूजासाठी बुद्धवंदनेसाठी आम्ही सगळे चाललेलो आहोत. इथे काव्या आणि गौरी ट्विन्स सारख्या नटून आल्यात. तर आता आम्ही पूजेसाठी बुद्धवंदनेसाठी आमच्याकडे खूप घाई केली म्हणून आम्ही फास्ट आलो सगळे. नाही तर अजून कोणाच्या आंघोळ्याच नाहीये. तिकडे किट्टू आहे, इकडे श्रेया रांगोळी काढते आणि आमचीच फक्त आम्ही एवढं आंघोळ करून बसलो. बाकीचे कोणाचेच नाही. आणि या नानाने आमच्या मागे एवढी घाई केली ना, अजून कोणाची आंघोळ नाहीये. नाना फक्त पूर्वाची झाले वाटतं. नाना कोणाचीच आंघोळ नाही आणि तुम्ही एवढा लवकर. आपण बघा 12ला सांग 12ला घेतो. पण तुम्ही एवढ्या घाई काय केलंय? काव्या फुलले मामांना बुद्धांचा तथागत गौतम बुद्धांचा सगळ्यांनी झेंडे को सलामी देंगे. सलामी दो. हात खाली. सिक्खापदं समादियामि अभिन्नदाना वेरमणि. सिक्खापदं समादियामि. शास्त्र जरी कापली शोभते भारती महामान बोलती साधु शरणबुद्धासमी शरणमासमी शरणसंगासमी भीमराजा. फराळ खायला लावला आम्ही आमच्या 14 एप्रिलच्या ह्याचा. तर आम्ही फराळ चकल्या वगैरे केल्या. आता त्या खातो आम्ही. आणि आता डान्सची प्रॅक्टिस घ्यायची अजून. मी आणि आदू आता खातो बसलो. बाकीच्या त्या खाली आहेत. सर्व फराळ खातो आम्ही. मामा चकली दाखवा. चकली दाखवा. चकली दाखवा. चकली थँक्यू हिमांशू. थँक्यू. वाघ दिलं. वाव. आता आमचा पूजा झाली. त्याच्यानंतर आम्हाला थंड भेटले सगळ्यांना. पाइनएप्पल. कुठला पाइनएप्पल आला आमच्यासाठी. समोसाची. थँक्यू. साईड खातो आता तरी येते. तू खातो का? नानी सांना पण समोसा भेटला. अगं इथं 2 समोसे आहेत नानीकडं. आता आमचा खाण्याचा टाइम आहे. सगळे खातात. झाली फायनल प्रॅक्टिस. आता रात्री डान्स. नको बिल येतो. आता डान्स आहे फायनल आमचा. तुम्हाला डान्स दाखवतो. जास्त डान्स दाखवणार नाही. थोडंसं दाखवू कॉपीराईट साठी. आता ही प्रॅक्टिस झाली. ते दाखवून तुम्हाला 13 एप्रिलमध्ये हा ब्लॉग येईल. नाही 14 एप्रिलला. मी गिफ्ट आणलं. अर्ध्याने गिफ्ट राहिलंय घ्यायचं म्हणून आम्ही आता परत गिफ्ट घ्यायला आलो. आता बघू आता काय घ्यायचं समजत तर नाहीये. पण तरी आम्ही आमचं गिफ्ट घ्यायला आलो. आता गिफ्ट घेतोय. काय डिसाईड होतंय? काय होतंय डिसाईड? लागलं नाही ना. चालो हे करायला तुम्हाला दाखवते. आता आम्ही आता वाजले 3:30. आमचे टेम्पो आले नागपूर तर नाशिकवरून. दुपारचा व्ह्यू. नंतर ते आणि तिकडे तुम्ही दाखवले तसं ते आहे.
आमची आत्ताच झाली आणि तिथे पडदा लावायला घेतलाय. ब्लॉगर बघा आमचा. हिमांशूसाठी आम्ही कपडे आणले, हिमांशूचे कॉस्ट्युम आले, हिमांशू लुक रेडी करणार आहे. त्याच्यासाठी आम्हाला तलवारीवरून समजलं. आता हिमांशू त्या लुक साठी तयार होईल. नाना आता जस्ट कपडे घेऊन आले बाजारातून. आता घ्या ना माझा हात. आता हे फुलं आम्हाला तोडायचे आणि ती फुलं आम्हाला टाकायला लागणार आहे. आता ही आली आहे इथं आमची बिचारी. आमचा कार्यक्रम आका व्हिडिओ कॉलवर कार्यक्रम सुरू केला यार. येणीचा नको रडू नको रडू. रडली ती. आम्ही मिस केलं का तुला? मिस केलं रियाते खरंच. आम्ही रियादेला खूप मिस केलं सगळ्यांनी. रियादे नको रडू आता. जाऊ दे जाऊ दे. आम्ही रडलो. अगं चल डॉल्बी मस्त मस्त आपण तयारी करू. नको नको रडू रियादे. रियादे नको रडू. बघा सगळे रियादेला बघतात. आता रियादे रडू नको. आपण आता डान्स करू. आम्ही मस्त डान्स करू. बाय बाय गायजेस. सगळ्यांची तयारी झाली बघा. मला नाही बदलापूरची तयारी ईश्वरी आमचा रथ इथे तिथे डीजे बेंजो आहेत आणि इथे आता बुद्ध वंदनाला सुरुवात होते.
अंधारची तुम्ही हे म्हणून तुम्हाला दिसणार नाही. हा काळे दिसू पण रॅलीमधून आम्ही आमच्या आलो कारण की आता डान्स आहे. डान्स सुरू होतील पोरांचे आणि बाकीच्या मुली अजून आल्या नाही. आता त्यांना फक्त भेटणार. आम्ही आता फोटो काढतो. आता आमचं डेकोरेशन तिथे आम्ही फोटो काढतो. तर अशा प्रकारे आमची 14 एप्रिलची सर्वात प्रथम बुद्ध वंदना, त्यानंतर प्रश्नमंजुषाने सुरुवात होते. प्रश्नमंजुषा वगैरे झालं तर आम्ही डान्स हे सुरू करतो. आणि ज्या दिवसाची वाट आम्ही इतके वर्षभर बघत असतो 14 एप्रिलचा, तो दिवस आलाही आणि गेलाही कसं कळलंच नाही. तर यावेळेस डान्सला पण जास्त मुलं नव्हती, त्यामुळे जेवढे होते तेवढ्याने डान्स केला म्हणून कमी डान्स झाले. आणि काव्या गौरीचे पण 10वी क्लास चालू होते 10वीचे, म्हणून जेवढे जमले तेवढे त्यांनी डान्स घेतले. जास्त नाही घेतले यावेळेस, 2-3च घेतले त्यांनी. आणि जसे मला व्हिडिओ कॅप्चर करायला भेटले तसे मी सगळे शूट केलेत. कारण की माझा 2 वर्ष झाले आता गावात आमच्या मोठ्या आता मुली नाही आहेत, म्हणून जिम्मेदारी तर माझ्यावर होती. तर मग त्यामुळे ह्या वर्षी तर व्हिडिओ वगैरे करायला फोन हातातच नव्हता जास्त, म्हणून मी इकडून तिकडून कोणाकडून सगळ्यांकडून व्हिडिओ मागून व्हिडिओ आता पोस्ट करते ब्लॉग. त्यामुळे एवढा उशीर झाला ब्लॉग पोस्ट करायला. तर सगळ्यांनी खूप असं एन्जॉय केलं. मस्त मस्त डान्स घेतले, सगळ्यांनी डान्स केले. डान्स वगैरे झालं, भीमगीते गायलं आमच्या काही गावातल्या महिलांनी, पण तेही रेकॉर्ड करायला नाही भेटलं. तर जेवढं काही भेटलं कोणाकडून जेवढं गोळा केल्या मागितल्या त्यानुसार मी तशा व्हिडिओ टाकल्यात सगळ्या. आणि तुम्हाला नक्की आवडलं तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. असं खूप काही आहेत जे व्हिडिओमध्ये टाकता नाही आलं, जेवढं अवेलेबल होतं तेवढंच टाकलं. आणि नंतर आमच्या गावातल्या एका मुलांनी मस्त एकांकिका म्हणून असा परफॉर्मन्स दिला, तोही खूप छान होता. आम्हाला खूप मज्जा आली. आता आम्ही या दिवसाची वाट आता पुढच्या वर्षी म्हणजे दुसऱ्या दिवशीपासूनच लगेच सुरुवात होतो की पुढच्या वर्षीच्या 14 एप्रिलला असं करू तसं करू. तर आता बघू. तुम्ही असेच माझ्याबरोबर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि जुने पण तरी बरेच मी असे जे व्हिडिओ आहेत त्या टाकल्या नाही, मोजके काही डान्स हो, पण त्याच्यामधलं मी थोडेच घेतले आणि छोटे पार्टमध्ये त्यांना कन्वर्ट केलं आहे. तरी असे डान्स आहेत जे मी घेतले नाही आणि भेटले नाही मला ब्लॉग मध्ये टाकायला व्हिडिओज. कारण की माझ्याशिवाय मला वाटतं कोणच आमच्या गावात पटकन व्हिडिओ करत नाही. मला कसं एकदम मस्तपैकी कॅप्चर करायला आवडतं सगळ्या मोमेंट, पण माझा फोन माझ्याजवळच नव्हता, त्यामुळे मी मोस्ट ऑफ तरी व्हिडिओ वगैरे काहीच कॅप्चर नाही करू भेटलं. पण पुढच्या वर्षीपासून मी कदाचित फ्री असेल तर मी सगळंच नक्की करेन. आता माझ्या छोट्या मुलांना मी माझी जिम्मेदारी देईन. आता हे पुढचं 14 एप्रिलचा कार्यक्रम वगैरे सांभाळायचं. मग मी जेव्हा फ्री होईन तेव्हा मग मी सगळं प्रॉपर डिटेलमध्ये ब्लॉग करेन की डान्स वगैरे कसं काय. छोटे मुलं पण खूप उत्साहाने नसतात ना, तेव्हा असं खूप छान वाटतं. आम्ही पण एका काळी एवढं छान मस्त एन्जॉय करायचो, डान्स करायचो. पण आता जसं मोठे होत चाललं तसे आता छोटे लोक फुल एक्साइटमेंट आणि जोशने डान्स वगैरे करतात. तर खूप छान वाटतं त्यांना बघून. तर अशी करतो आम्ही आमची 14 एप्रिल सेलिब्रेट डान्स वगैरे. मैं जो भी कहूँगा वो आपको करना पड़ेगा.
बैग में बम है और बंद कलमों मेरे हाथ में। मैं जो भी कहूँगा वो आपको करना पड़ेगा। रेडी हो? हाँ, बोलो। अब मैं पीछे जा रहा हूँ। मैं जैसे ये सबसे रुकूंगा आपको सेल्फ डिफेंस के लिए तालियां बजानी है। ओके? ताली नहीं बच्चू, ताली सिर्फ एक ताली। नहीं रखा था ठीक है। रिया तुषार बेटकर, अनुजा सुमित जाधव, नम्रता किरण जाधव। अब मैं आपको एक डायलॉग दूंगा, वो आपको बोलना पड़ेगा। रेडी हो आप सब लोग? डायलॉग दूं? छोटा ही दूंगा, बड़ा नहीं। आ जाओ, भागो मत वरना बम छोड़ दूंगा। तो डायलॉग ऐसा है, मेरे एक ड्रीम का है। देवदास, एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू। बाबू की जगह आपके बाबू का नाम लेना है। चलो मैं जहाँ से बोलता हूँ लाइन वहीं से शुरू होती है। तुम में से बड़ी कौन हो? जल्दी। ऐसे डरावनी सिचुएशन में मैं क्यों आगे जाता हूँ? किट्टू वीडियो करता है। एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो तुषार बाबू। एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो तुषार बाबू। एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो सुमित बाबू। एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो किरण बाबू। 1 पर कर दो। ओके, अभी मैंने बोला नहीं। अब दूसरा गेम ऐसा है जिसमें एक बार इंग्लिश में हम बोलेंगे और दूसरा हिंदी में। ओके, तुम्हें बोलना है 1 और आप बोलेंगे 2 और वो बोलेगी फिर से 4। ऐसा ये बोल गया क्या बात। इंग्लिश हिंदी 1 2 3 4 5 7 जो बोला सो बोला। कौन कौन देखना चाहता है इनका रेनबो वॉक? म्यूजिक डायरेक्टर कहाँ है? या फिर डांस हो जाए? ऊंचा 1 2 3 4 5 बार उठक बैठक लगाऊंगा। रुक जाओ, फैशन का जलवा लगाओ। चलो चलो जल्दी 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 करो यार, सिर्फ 17 मिनट है हमारे पास। चलो जलवा जलवा
अच्छा लगा सबको, लेकिन मुझे अच्छा नहीं लगा। लगता है यहाँ किसी की कमी है। चलो आ जाओ, किधर गए? धनी इधर है। आ जाओ, त्योहार में तुम आ जाओ। अरे भाई जल्दी आ जाओ, कुछ नहीं, जल्दी, सिर्फ 5 मिनट बाकी है बम फटने में। हरी भाई के लिए कुर्सी ठीक है, मैंने कहा कोई इधर बैठो, इधर। हाँ, अब देखेगा कौन अच्छा करता है। जो भी जीतेगा उसके तरफ से 500 रुपये उसको। तैयार हो? कौन से लेकर चलेगा? ठीक है, रुक जाओ। किसका अच्छा लगा? तेरा। ये तो ही अच्छा, लाजवाब हूँ मैं तो। इनमें से बताओ कौन अच्छा? ठीक है, कोई बात नहीं, अब जा सकता हूँ। मेरा तो हो गया, मैं वो जवान, मेरा अभी जवान बाकी है। नहीं, कुछ जमना तो पड़ेगा ना। चलो बाय बाय। इसमें बैग नहीं था, बॉम्ब नहीं था, बॉम्ब। मैं बहुत बात चुकता हूँ, आप सही बताते हो। चलो बाय बाय। तर 12 वाजून गेलते आणि सगळ्यांचे डान्स तर पूर्ण झाले। जवळजवळ 1 पण वाजून गेला असेल, काय माहिती नाही, घड्याळ तर बघितला नव्हता। याच्याहून जास्त टाइम होतो यावेळेस। आता पोरांची शाळा वगैरे चालू होते, त्यामुळे आम्ही लवकर आटपला आणि डान्स पण कमी होते, जास्त नव्हते, 10-12 डान्स होते। मग त्यानंतर आम्ही मुलांचे डान्स झाल्यावर आम्ही आमच्या दरवर्षीप्रमाणे आमचा सर्वांचा डान्स असतो, गावातली फ्री डान्स आम्ही करतो सगळे। मग त्यानुसार आम्ही सगळे डान्स वगैरे करत होतो आणि अक्षरशः खूप थकलेलो। तरी आमचं रॅलीत तर एवढं नाचलो, तरी आमचं नाचणं म्हणजे संपतच नव्हतं। नाचून आम्ही थकलो, तरी आम्ही नाचलं काही सोडलं नाही। तर अशाच आम्ही सर्व एन्जॉय करतो दरवर्षी डान्स वगैरे। आणि जेवण तर आम्ही या 2 दिवसात तर आम्हाला जेवणच जात नाही। 2-3 दिवसात आमचं नुसतं हेच चालू असतं, काही ना काही कामं। तर आम्ही खूप एन्जॉय असं करतो। आमची 14 एप्रिल 13 एप्रिल हे 2 दिवस। तर यानंतर आम्ही 2 दिवस तर मी असेच घालवले, पूर्ण थकण्यात गेलेत। म्हणून पोरांनाही काही मी घराच्या बाहेरही पडली नाही आणि कोणच नव्हतं 2 दिवस। असा थकवा येतो आम्हाला ना 14 एप्रिल झाल्यावर, खूप म्हणजे खूप। आणि त्यानंतर आम्ही राष्ट्रगीत वगैरे घेतो लास्टचं, शेवटचं, आणि आमचं संपवतो 14 एप्रिलचा कार्यक्रम। गेला 13 एप्रिलचा दिवस गेला। आता डान्सला जेवढे पोरांना मानधन भेटलेला ते आणि थोडं काय आहे ते आम्ही आता त्यांना वाटतो आणि त्यांना देतो। नाही करत पर्याय तुझं जाऊ दे ग। अवतार काय करायचं? लाडूला सन्वीला कोणाला देते? लाडू अशाच नाचा। हे कसलेही हे त्यांच्या मेहनतीचं आहे, जे त्यांना थोडं काही मानधन भेटलंय थोडं काही, ते आम्ही त्यांना वाटलंय। आणि आम्ही त्यांच्यासाठी खास 14 एप्रिलला फुटा वाटायला आणलेला माझा टाईप। पण पोरं डान्समध्ये खूप बिझी होते, त्यामुळे आम्ही आता त्यांना हे आता वाटतो। सुश्रुत आहे ना? हां, सुश्रुत आहे। तर त्यामुळे आम्ही मानधन जे काही थोडंसं भेटलं, जेवढं भेटलं तेवढं त्यांना त्याचं वाटून दिलं, त्याचं समान। आणि हे आमच्याकडून फ्री असं पोरं थकतील म्हणून आणलेलं आम्ही, म्हणून ते देतो।
पप्पाला दे आता हिमांशू, गाथा, मम्मीला. काव्या, गौरी ह्या राहिल्यात आणि त्या गेल्यात तायांकडे राहायला. चौघं पण गेले तिकडे राहायला, म्हणून त्यांचं आता संध्याकाळी येतील. त्याला संध्याकाळी त्यांना देईन. आता मी आणि किटू आता फक्त तो आयुष आणि सक्षम राहिलाय आणि त्याला द्यायचंय. आम्ही चाललो निव्याला तिचे गिफ्ट द्यायला. त्यानंतर काव्या, गौरी, गाथा आणि हिमांशूच राहिलाय. तर यांना गिफ्ट आम्ही आता बघू कधी देतो. जर आता दिला तर आता दे, नाहीतर उद्या भेटेल त्यांना. 13 आणि 14 एप्रिलच्या आधी पण आम्ही काम करत होतो. 13 आणि 14 एप्रिल झाल्यावर पण काम करायचंय. 2 दिवस तर असेच गेले 15-16चे, कारण की आवाज वगैरे सगळा फुल थकवा आलता आम्हा सगळ्यांना. त्यामुळे तर आम्ही काहीच केलं नाही. आणि आता मग आम्ही त्याच्या 2 दिवसानंतर 14 एप्रिलच्या आता पैसे वाटप, म्हणजे जे जे भेटलं होतं ते वाटप करतो. तुला भाऊ आणलाय बघ. ये आता तुला आणलाय केळी. नको का? सगळ्यांना वाटलं आम्ही. तुझी व्हिडिओ करायची आहे. ये लवकर. आता आम्ही आलो आहोत काव्या गौरी यांच्याकडे. वाव. आणि ते काय करतायत आपण बघूया. ते इथे नाश्ता करतायत, तेही मला सोडून. किटूधर अगं इकडे या ना, समोर दिसू दे ना. गाता आणि किट्टू फ्रुट्या दिसू दे, फ्रुट्या दिसू दे. आमच्या हिमांशूचे आम्ही द्यायला लावलेत नानीला. आम्ही गरिबांना दान करायला लावलेत हिमांशूच्या नावाने. अरे हे गौरीला तिचा मानधन जो छोटासा भेटलाय तो काय थोडा गोड मानून घ्या, जे असेल ते. आता ये गो बाबा. काव्याला का पाहिजे तुझ्या मानाने? गौरी आमची लाडाची आहे लेकी. गावाची माझ्या मी आता कपाळ काम सगळी चिपते. माझ्याच आयडिया करू. 250 रुपये घातले. बरं सेम काय आम्ही असं करू का? आम्ही म्हणजे भांडण पैशांवरून अशा प्रकारे आडवा डोंगर आहे आपला. असं पत्तावा रिग्रेट माणसाला इथं. हम बेटे बेटे शो देख रहे हैं. नानी आता देऊ नको. ए नानी, ए हिमांशू, हे ब्लॉग मध्ये बघ, तुझे पैसे चालू आहेत, तुला सर्वात जास्त पैसे होते. हिमांशू इतनी खुशी. गौरी 250. थँक्यू फॉर वॉचिंग अस. बाय. 300, 400, 500, 50 रुपये पडलं. ₹500 पडले, ₹50 पडले. फ्रुटी आधी चहा पिलाय ना आता. मग ती काय खात होती? ब्लॉग एंड होता है. तर थँक्यू फॉर वॉचिंग अस. बाय बाय. सबस्क्राईब करा आमच्या चॅनल. आम्ही आमच्या पाहुण्यांना पण प्रमोशन करायला लावतो आमचं. थँक्स फॉर वॉचिंग नंदूस ब्लॉग्स.